संतोष देशमुखांच्या हत्येमागे भाजपचा हात आहे का? संजय राऊतांचा सवाल। देशमुख परिवाराला पुढे करून धसांनी अश्रूंचा बाजार मांडल्याचा आरोप, तर असले आरोप शुद्ध वेडेपणा असल्याचं बावनकुळेंचं प्रत्युत्तर। महसूल मंत्री बावनकुळेंनी धनंजय मुंडेंना भेटण्यासाठी जशी तत्परता दाखवली तशी देशमुख कुटुंबियांना भेटण्यासाठी का दाखवली नाही? मस्साजोगच्या धनंजय देशमुखांचा सवाल। क्षेपणास्त्र मोहिमेची गोपनीय माहिती पाकिस्तानला देणाऱ्या प्रदीप कुरुलकरची लवकरच सुनावणी। 1.5 वर्षांपासून आरोप निश्चितीसाठी न्यायालयाच्या अनुमतीची प्रतीक्षा। मनरेगावरून केंद्रानं राज्य सरकारचे कान टोचले। मनरेगामध्ये रस्त्यांची कामं न करण्याची केंद्राची तंबी। महायुतीच्या काळात कंत्राटदारांमुळे मनरेगा मजूर कामापासून वंचित राहिल्याचं निरीक्षण। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पंचवटीतल्या रामकाल पथाच्या बांधकामाला गोदाप्रेमींचा विरोध। नैसर्गिक जलस्रोतात बांधकाम टाळण्याचं आवाहन, कोर्टाचीही मनाई असल्याचा पर्यावरणवाद्यांचा दावा। अमरावतीच्या अत्याधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी प्रहार आक्रमक। 2 वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत स्वच्छतागृहाचं लाडक्या बहिणींच्या हस्ते उद्घाटन। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय पुन्हा लांबणीवर। भाजप विधिमंडळ पक्षाची आजची बैठक रद्द। 20 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांची निवड तर 21ला शपथविधीची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आंध्रच्या दौऱ्यावर। आंतरराष्ट्रीय मंदिर परिषदेसाठी 3 राज्यांचे मुख्यमंत्री तिरुपतीमध्ये एकाच मंचावर। तिरुपती बालाजी दर्शनासाठी मंदिरात दाखल। इंडियाज गॉट लेटंट प्रकरणी ऑनलाईन जबाब नोंदवण्याची रैनाची विनंती सायबरनं फेटाळली। प्रत्यक्ष येऊन जबाब नोंदवण्यावर पोलीस ठाम। परदेशात असल्यानं रैनाकडून ऑनलाईन जबाबाची विनंती। ओपनिंग वीकेंडमध्ये छावाची घोडदौड।